हॅलो फ्रेंड्स, आज आपण रिमोट इंटेरियर अँगल आणि लिनियर पेअर अँगल्सच्या ह्या दोन अँगलच्या प्रॉपर्टीवरून आज आपण हे तीन प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करणार आहेत. तर आपण पहिल्या प्रॉब्लेमकडे जाऊया, ज्यामध्ये आपल्याला असं एक डायग्राम दिली आहे, ज्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की अँगल ए आणि अँगल बी हे दोन्ही इक्वल आहेत आणि अँगल ए सी डी हा ट्रायंगल ए बी सीचा एक्सटेरियर अँगल आहे. आणि आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की आपल्याला ए आणि बी याची व्हॅल्यू काढा. तर आपल्याला माहिती आहे की अँगल ए आणि बी ची ॲडिशन केली तर आपल्याला एक्सटेरियर अँगल ए सी बी मिळतो. म्हणजे रिमोट इंटेरियर अँगल्सची प्रॉपर्टी अशी आहे की जेव्हा आपण अँगल ए आणि अँगल बी ची बेरीज करतो तेव्हा आपल्याला एक्सटेरियर अँगलची व्हॅल्यू मिळते. तर पहिल्यांदा आज आपण क्वेश्चन नंबर 1 मध्ये जे काही गिव्हन डाटा दिला आहे तो लिहून घेऊया. तर आपल्याला सांगितलेलं आहे की अँगल ए सी डी इज एक्सटेरियर अँगल आणि त्याचं मेजर दिलं आहे आपल्याला 140 डिग्री आणि परत अँगल ए इज इक्वल्स टू अँगल बी असं सांगितलेलं आहे आपल्याला. तर आपल्याला रिमोट इंटेरियर अँगलच्या प्रॉपर्टीवरून आपण अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल्स टू अँगल ए सी डी असं लिहू शकतो. मेजर ऑफ अँगल. तर आपल्याला सांगितलेलं आहे की मेजर ऑफ अँगल ए आणि मेजर ऑफ अँगल बी हे इक्वल आहेत. तर आपण मेजर ऑफ अँगल ए च्या ऐवजी मेजर ऑफ अँगल बी लिहू शकतो. म्हणजे मेजर ऑफ अँगल ए च्या ऐवजी आपण बी लिहूयात प्लस मेजर ऑफ अँगल बी आणि मेजर ऑफ अँगल ए सी डी आपल्याला 140 डिग्री दिला आहे. मेजर ऑफ अँगल बी प्लस मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल्स टू 2 मेजर ऑफ अँगल बी is equals to 140 degree. Measure of angle B is equals to 140 upon 2 म्हणजेच आपल्याला 70 डिग्री मिळाला. पण आपल्याला सांगितलेलं आहे की जे मेजर ऑफ अँगल ए चं मेजर आहे तेच अँगल बी चा असणार आहे. देअरफॉर मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल्स टू मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल्स टू 70 डिग्री. आणि अशा प्रकारे आपला क्वेश्चन नंबर 1 संपला आहे. तर आपण क्वेश्चन नंबर 2 कडे वळूया, ज्यामध्ये पण आपल्याला एक डायग्राम दिले आहे. तर त्या डायग्राम मध्ये काही अँगल्सचे आपल्याला मेजर दिले आहेत आणि जे काही उरलेले अँगल्स आहेत त्याची आपल्याला मेजर फाइंड करायचे आहेत. तर आपण फिगरकडे कॉन्सन्ट्रेट करूया. आपल्याला फिगरमध्ये अँगल ए ओ बी ची व्हॅल्यू दिली आहे 8y. तर आपल्याला माहिती आहे अँगल ए ओ बी आणि ई ओ डी हे दोन्ही अपोजिट अँगल्स आहेत. त्यामुळे जे मेजर ए ओ बी चा असेल तेच मेजर ई ओ डी चा असेल. तर अँगल ए ओ बी इज इक्वल्स टू अँगल ई ओ डी इज इक्वल्स टू 8y. त्याचप्रमाणे बाकीच्या अँगल्सचं पण लिहून घेऊया. म्हणजे अँगल बी ओ सी इज इक्वल्स टू अँगल एफ ओ ई इज इक्वल्स टू 4y. अँगल ए ओ एफ इज इक्वल्स टू अँगल सी ओ डी इज इक्वल्स टू 6y. हे आपण अपोजिट अँगल्स लिहून घेतले. पण आपल्याला यांची बेरीज करायची. आपल्याला माहिती आहे की एक सिंगल स्ट्रेट लाईनचं मेजर 180 डिग्री असते. म्हणजे जे काही हे वरचे 3 अँगल्स आहेत ह्या तिन्ही अँगलची आपली बेरीज किती येईल 180 डिग्री. आपल्याला मेजर कळाले आहेत
AOF आहे 6y, AOB आहे 8y आणि BOC आहे 4y. तर आपण लिहून घेऊया अँगल AOB प्लस अँगल AOF प्लस अँगल BOC इज इक्वल्स टू 180 डिग्री. प्रत्येकाचे मेजर लिहून घेऊया. AOB आहे 8y, AOF आहे 6y आणि BOC आहे 4y which is equals to 180 डिग्री. 6y 4y plus 8y is equals to 18y which is equals to 180 डिग्री. तर आपल्याला y ची व्हॅल्यू मिळाली आहे 10 डिग्री. आता आपल्याला y ची व्हॅल्यू 10 डिग्री मिळाली आहे. मग आपण ह्या y च्या व्हॅल्यूवरून बाकीची सगळ्यांची व्हॅल्यू काढून घेऊया. म्हणजेच आता AOB इज इक्वल्स टू EOD इज इक्वल्स टू 8y आहे. तर 8 into 10 which is equals to 80 डिग्री. 4 into 10 is equals to 40 डिग्री आणि 6 into 10 is equals to 60 डिग्री. आणि ह्या तिन्हीची बेरीज आपली 180 डिग्री यायला पाहिजे. तर हे झालं आपलं AOB EOD ची व्हॅल्यू, BOC FOE ची व्हॅल्यू, AOF आणि COD ची व्हॅल्यू. तर आपण क्वेश्चन नंबर 3 कडे जाऊया. क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की ट्रायंगल ABC हा आयसोसेलस ट्रायंगल आहे. त्यामध्ये अँगल A आणि अँगल B हे इक्वल आहेत आणि अँगल ACD हा एक्सटेरियर अँगल आहे ट्रायंगल ABCचा. ह्या दिलेल्या माहितीवरून आपण डायग्राम काढून घेऊया, ज्यामध्ये आपल्याला दिलेला पण डायग्राम काढून घेऊया. डायग्राम मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे ABC हा आयसोसेलस ट्रायंगल आहे. अँगल A आणि अँगल B हे इक्वल आहेत आणि ACD हा एक्सटेरियर अँगल आहे. तर पुन्हा आपल्याला सांगितलेलं आहे की ACB चं मेजर आहे 3x - 17 डिग्री आणि ACD चं मेजर दिलं आहे आपल्याला 8x + 10 डिग्री. आपल्याला माहिती आहे अँगल ACD आणि अँगल ACB हे दोन अँगल लिनियर पेअर अँगल्स आहेत आणि लिनियर पेअर अँगल्सची ॲडिशन आपल्याला 180 डिग्री भेटते. तर आपण यांची बेरीज करून घेऊया. मीन्स 3x - 17 + 8x + 10 इज इक्वल्स टू 180 डिग्री. 8 आणि 3 11 x -7 is equals to 180 degree. 11x is equals to 180 plus 7. 11x is equals to 187. X is equals to 187 divided by 11. 11 1 जा 11, 7 उरले. 11 7 जा 77 म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला 17 मिळाली. आता x च्या व्हॅल्यूवरून आपण अँगल ACB चं व्हॅल्यू काढून घेऊया, जी की आहे 3x - 17. 3 into 17 - 17. 17 1 17, 7 2 34, 17 3 51 -17 म्हणजे आपल्याला मिळाले 11 मधून 7 गेले, 4 उरले. इथं 5 मधून 2 गेले, उरले 3 म्हणजे 34 डिग्री आपल्याला ACB ची व्हॅल्यू मिळाली. तसंच त्याप्रमाणे अँगल
सी डी ची व्हॅल्यू काढून घेऊया, जी आहे 8x प्लस 10. 8 इंटू 17 प्लस 10. 17 इंटू 8 ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 136 प्लस 10 म्हणजे 146. ही आपल्याला व्हॅल्यू मिळाली अँगल ACD ची. परत त्यांनी आपल्याला म्हणलं आहे अँगल ए आणि अँगल बी ची पण आपल्याला व्हॅल्यू काढायची. पण आपल्याला तिथं त्यांनी एक कंडिशन दिली की अँगल ए आणि अँगल बी हे इक्वल आहेत. तर अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल्स टू अँगल ACD, कारण हे रिमोट इंटेरियर अँगल्स आहेत. सॉरी, मेजर ऑफ अँगल, मेजर ऑफ अँगल, मेजर ऑफ अँगल. पण आपल्याला म्हणलं आहे की अँगल ए आणि अँगल बी इक्वल आहेत. तर अँगल ए च्या ऐवजी आपण अँगल बी लिहू शकतो आणि मेजर ऑफ अँगल ACD आपल्याला 146 डिग्री मिळाला आहे. टू मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल्स टू 146 डिग्री. मेजर ऑफ अँगल बी हे दोन गुणाकारात आहे, इकडे जाऊन भागाकारात येईल अपॉन 2 आणि ज्याची व्हॅल्यू मिळाली आहे 73 डिग्री. आणि त्याच पद्धतीने मेजर ऑफ अँगल ए ची व्हॅल्यू पण 73 डिग्री, कारण मेजर ऑफ अँगल ए आणि मेजर ऑफ अँगल बी हे इक्वल आहेत. तर या पद्धतीनं आज आपण प्रॅक्टिस सेट 21 कंप्लीट केला आहे. प्रॅक्टिस सेट नेक्स्ट कडे आपण उद्या जाऊया. थँक्यू फॉर टुडे.